आईचं मन कधीच चुकीचं बोलत नाही. तिची प्रत्येक चिंता मुलाच्या सुखासाठीच असते. एका शांत आणि सुंदर गावात सुमनताई आपल्या एकुलत्या एक मुलगी मीरासोबत राहत होत्या. आयुष्यभर त्यांनी कष्ट करून मुलीला चांगले संस्कार दिले होते. त्यांची एकच इच्छा होती, मुलगी जिथे जाईल तिथे तिचा संसार प्रेमाने आणि आनंदाने फुलावा. काही वर्षांनी मीराचं लग्न अभिजित नावाच्या हुशार, कष्टाळू आणि जबाबदार तरुणासोबत झालं. लग्नानंतर दोघांचा संसार अगदी आनंदात सुरू झाला. घरात हसणं, गप्पा, छोट्या सहली, सण उत्सव सगळं काही स्वप्नांसारखं वाटत होतं. सुमनताईंना मुलीचा आनंद पाहून खूप समाधान वाटायचं. त्या नेहमी देवाजवळ एकच प्रार्थना करायच्या, देवा, माझ्या मुलीच्या संसाराला कोणाची नजर लागू देऊ नको. पण म्हणतात ना, संसारात प्रेम जितकं असतं तितक्याच परीक्षा देखील असतात. काही महिन्यांनी अभिजितच्या कामाचा ताण वाढू लागला. ऑफिसमधील जबाबदाऱ्या, वेळेचं नियोजन आणि सततचा मानसिक ताण यामुळे तो चिडचिडा झाला. पूर्वीसारखा तो मीराशी मन मोकळा बोलत नव्हता. मीरालाही वाटू लागलं, लग्नानंतर काही महिन्यातच तो इतका बदलला कसा? आता त्याला माझी काळजीच उरली नाही का? छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद सुरू झाले. कधी उशिरा घरी येण्यावरून, कधी फोन न उचलण्यावरून, कधी एकमेकांना वेळ न देण्यावरून. जे प्रश्न शांतपणे बोलून सुटू शकले असते ते आता मोठ्या भांडणाचं कारण बनू लागले. दोघांमध्ये संवाद कमी होत गेला आणि गैरसमज वाढत गेले. एक दिवस रागाच्या भरात मोठं भांडण झालं. भावनांच्या भरात मीराने काही कठोर शब्द बोलले. अभिजितही शांत राहू शकला नाही. रडत रडत मीरा आपलं सामान घेऊन माहेरी निघून गेली. घरी पोहोचताच ती आईच्या गळ्यात पडली आणि अश्रूंनी भरलेल्या आवाजात म्हणाली, आई, आता मी त्या घरात परत जाणार नाही. सुमनताईंनी तिला शांत केलं, तिचे अश्रू पुसले, पण त्यांच्या मनात काळजीचं वादळ उठलं होतं. त्यांना माहीत होतं, रागाच्या क्षणी घेतलेले निर्णय आयुष्यभराचं दुःख देऊ शकतात. मीरा माहेरी आल्यापासून दिवसामागून दिवस जाऊ लागले. सुरुवातीला अभिजितला वाटलं, राग शांत झाला की मीरा परत येईल. त्याने अनेकदा तिला फोन केला, कधी सकाळी, कधी रात्री, कधी फक्त तिचा आवाज ऐकण्यासाठी. त्याने अनेक मेसेजेसही पाठवले. मीरा, आपल्यात गैरसमज झाले आहेत, पण आपण बसून बोलूया. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ कर. तुझ्याशिवाय घर खूप रिकामं वाटतं. पण मीराचं मन खूप दुखावलं होतं. तिने एकाही फोनला उत्तर दिलं नाही, एकाही मेसेजेसला प्रतिसाद दिला नाही. तिला वाटत होतं, जर त्याला खरंच माझी काळजी असती तर परिस्थिती इथपर्यंत आलीच नसती. दुसरीकडे अभिजितही हळूहळू खचत चालला होता. तो ऑफिसमध्ये असला तरी त्याचं मन कामात लागत नव्हतं. घरी परतल्यावर रिकामं घर त्याला अजूनच अस्वस्थ करायचं. जेवणाचं ताट तसंच राहायचं आणि प्रत्येक कोपऱ्यात त्याला मीराच्या आठवणी दिसायच्या. काही दिवस प्रयत्न केल्यानंतर त्यालाही वाटू लागलं, जर तिलाच माझ्यासोबत राहायचं नसेल तर मीच किती दिवस एकटाच प्रयत्न करत बसू. हळूहळू दोघांनीही एकमेकांशी बोलणं पूर्णपणे बंद केलं. याचा परिणाम दोन्ही कुटुंबावर होऊ लागला. मीराच्या सासरचे आणि माहेरचे नातेवाईक एकमेकांना दोष देऊ लागले. कोणी म्हणायचं, मुलीला परत पाठवू नका, तर दुसरं कोणी म्हणायचं, अशा संसारात राहण्यापेक्षा वेगळं झालेलं बरं. काही जण तर थेट म्हणू लागले, घटस्फोट घेऊन टाका, आता हे नातं टिकणार नाही. हे शब्द सुमनताईंच्या कानावर पडताच त्यांचं हृदय तुटायचं. त्यांना माहीत होतं, हा संसार प्रेम नसल्यामुळे तुटत नव्हता, तर संवाद थांबण्यामुळे आणि अहंकार वाढल्यामुळे तुटण्याच्या उंबरठ्यावर आला होता. त्या अनेकदा मीराला समजवण्याचा प्रयत्न करायच्या, बाळा, संसारात राग येतो, पण बोलणं बंद झालं की नाती तुटायला लागतात. पण मीराच्या मनातलं दुःख इतकं खोल होतं की ती काहीच ऐकायला तयार नव्हती. दुसरीकडे अभिजितही शांतपणे स्वतःचं दुःख मनात दाबून जगत होता. सुमनताईंनी दोघांनाही बारकाईने पाहिलं.
त्यांना एक गोष्ट स्पष्ट जाणवली, दोघांच्या डोळ्यात अजूनही एकमेकांबद्दल प्रेम होतं, पण अहंकारामुळे कोणीही पहिलं पाऊल टाकायला तयार नव्हतं. त्या रात्री सुमनताई बराच वेळ विचार करत बसल्या. त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, हे नातं तुटण्याआधी मी काय करू? अचानक त्यांच्या मनात एक वेगळीच कल्पना आली. ती कोणालाही दुखावणारी नव्हती, पण ती मीरा आणि अभिजितला पुन्हा एकमेकांसमोर आणणार होती. सुमनताईंच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. त्या मनात म्हणाल्या, आता वेळ आली आहे माझ्या मुलीचा संसार वाचवण्याची. आणि त्या रात्री त्यांनी एक अशी शहाणी आणि प्रेमळ युक्ती आखली, ज्याची कल्पनाही मीरा आणि अभिजितला नव्हती. याच योजनेमुळे त्यांच्या आयुष्यात एक मोठा आणि सुंदर बदल घडणार होता. काही दिवस गेले. मीरा अजूनही माहेरीच होती. तिच्या चेहऱ्यावरचं हसू हरवलं होतं. सुमनताईंना रोज मुलीची अवस्था पाहवत नव्हती. त्यांना माहीत होतं, या दोघांच्या नात्यात प्रेम अजूनही आहे, पण बोलणं थांबल्यामुळे गैरसमज वाढत चालले आहेत. एक सकाळी त्यांनी मीराला शांतपणे हाक मारली. त्यांच्या चेहऱ्यावर थोडा थकवा दिसत होता. त्या हळू आवाजात म्हणाल्या, बाळा, आज माझी तब्येत काहीशी बरी वाटत नाही. हे ऐकताच मीरा घाबरली. ती धावत त्यांच्याजवळ आली. आई, काय झालं? डॉक्टरांकडे जाऊया का? सुमनताईंनी काही उत्तर दिलं नाही. थोड्या वेळाने त्यांनी अभिजितला फोन केला. फोन उचलताच त्या म्हणाल्या, बाळा, शक्य असेल तर एकदा ये. मला तुमची दोघांची गरज आहे. सुमनताईंबद्दल अभिजितच्या मनात नेहमीच आदर होता. त्याने क्षणाचाही विलंब न करता कामातून रजा घेतली आणि लगेच माहेरी पोचला. घरात प्रवेश करताच त्याची नजर मीरावर पडली. दोघे अनेक दिवसांनी समोरासमोर आले होते. क्षणभर दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या, पण कोणीही काही बोललं नाही. घरात एक विचित्र शांतता पसरली होती. सुमनताईंनी दोघांकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाल्या, मला काही औषधं आणायची आहेत. तुम्ही दोघं जाऊन आणाल का? दोघांनीही काही न बोलता होकार दिला. रस्ताभर दोघं शांत होते, पण मनात मात्र असंख्य आठवणी दाटून येत होत्या. औषधं घेऊन परत आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुमनताईंनी त्यांना डॉक्टरांकडे सोबत यायला सांगितलं. कधी बाजारातून सामान आणायला, कधी घरासाठी काही वस्तू घ्यायला. अशा छोट्या छोट्या कारणांनी त्या दोघांना वारंवार एकत्र पाठवू लागल्या. सुरुवातीला दोघांनाही ते फक्त एक काम वाटत होतं, पण हळूहळू त्यांच्यात पुन्हा थोडंफार बोलणं सुरू झालं. रस्त्यात जुन्या आठवणी निघू लागल्या. लग्नानंतरचे आनंदाचे दिवस, एकत्र केलेल्या सहली, पहिला वाढदिवस आणि एकमेकांसोबत घालवलेले सुंदर क्षण. त्या आठवणींनी दोघांच्याही मनात दडलेलं प्रेम पुन्हा जागं होऊ लागलं. सुमनताई दुरून हे सगळं शांतपणे पाहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान दिसत होतं, कारण त्यांची योजना हळूहळू यशस्वी होत होती. पण अजून एक महत्त्वाचं पाऊल बाकी होतं, जे मीरा आणि अभिजितच्या आयुष्यात कायमचा बदल घडवणार होतं. काही दिवस एकत्र वेळ घालवल्यानंतर मीरा आणि अभिजितमधील दुरावा हळूहळू कमी होऊ लागला. दोघं आता एकमेकांशी थोडंफार बोलू लागले होते, पण त्यांच्या मनात अजूनही काही न बोललेले प्रश्न आणि गैरसमज होते. सुमनताईंना हे जाणवत होतं. त्यांनी ठरवलं, आता वेळ आली आहे त्यांना त्यांच्या प्रेमाची पुन्हा जाणीव करून देण्याची. एका संध्याकाळी त्यांनी कपाटातून एक जुना फोटो अल्बम काढला. तो अल्बम त्यांनी मीरा आणि अभिजितच्या हातात दिला. हसत त्या म्हणाल्या, हा अल्बम शांतपणे बसून शेवटपर्यंत पहा. दोघं सोफ्यावर बसले. पहिलं पान उघडलं. त्यात त्यांच्या लग्नाचे सुंदर फोटो होते. एकमेकांच्या गळ्यात हार घालताना, हसतमुख चेहरे, आशीर्वाद देणारे आई वडील. पुढचं पान उघडलं. पहिल्या सहलीचे फोटो, हातात हात घालून फिरताना समुद्र किनारी काढलेले हसरे क्षण. पुन्हा पुढे वाढदिवस, सण, छोट्या छोट्या आनंदाचे क्षण. प्रत्येक फोटो त्यांच्या आयुष्यातील एखादी सुंदर आठवण जिवंत करत होता. दोघांच्याही चेहऱ्यावर नकळत स्मित उमटलं. अल्बमच्या शेवटच्या पानात एक छोटंसं पत्र ठेवलेलं होतं. मीराने ते सावधपणे उघडलं. त्यात सुमनताईंच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, जिथे प्रेम असतं तिथे मतभेदही असतात, पण
जे लोक आपल्या नात्याला जपतात ते भांडणापेक्षा एकमेकांना जास्त महत्त्व देतात. राग काही क्षणांचा असतो, पण तुटलेलं नातं आयुष्यभर वेदना देतं. हे शब्द वाचताच मीराच्या डोळ्यात अश्रू आले. तिने अभिजितकडे पाहिलं. अभिजितच्याही डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. त्याला आठवलं, रागाच्या भरात त्याने किती कठोर शब्द बोलले होते. मीरालाही जाणवलं, तिनेही अनेक वेळा त्याचं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. दोघं काही क्षण शांत बसून राहिले. त्या शांततेतच दोघांना आपल्या चुका स्पष्ट दिसू लागल्या. तेवढ्यात सुमनताई त्यांच्याजवळ आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. त्या प्रेमाने म्हणाल्या, "बाळांनो, आता एक सत्य सांगायची वेळ आली आहे." दोघांनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. सुमनताईंनी हसत कबूल केलं, "माझी तब्येत इतकी वाईट नव्हती. मला फक्त तुम्हा दोघांना पुन्हा एकत्र बसवायचं होतं. तुमचा संसार तुटताना मी शांत बसू शकले नसते, म्हणून ही छोटी युक्ती केली." हे ऐकून मीरा आणि अभिजित दोघेही थक्क झाले. क्षणभर त्यांना काहीच सुचलं नाही, पण पुढच्या क्षणी दोघांच्या मनात एकच भावना होती. एका आईने स्वतःच्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी स्वतःच्या भावना बाजूला ठेवून केलेला हा प्रयत्न कधीही विसरता येणार नव्हता. आता फक्त एकच गोष्ट बाकी होती, दोघांनी मनापासून एकमेकांची माफी मागून आपल्या नात्याला पुन्हा नव्याने सुरुवात करणं. सुमनताईंच्या तोंडून सत्य ऐकताच घरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली. मीराच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. ती धावत आईच्या जवळ गेली आणि त्यांच्या गळ्यात पडत रडू लागली. थरथरत्या आवाजात ती म्हणाली, "आई, आमच्यासाठी तू इतकं मोठं नाटक केलंस." सुमनताईंनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. त्या हसल्या, पण त्यांच्या डोळ्यातही पाणी होतं. त्या शांतपणे म्हणाल्या, "बाळा, आई कधी कधी खोटं बोलते, पण ते फक्त आपल्या मुलाच्या आनंदासाठी. मला तुमचा संसार तुटताना पाहवत नव्हता." हे शब्द ऐकताच अभिजितच्याही डोळ्यात अश्रू आले. तो हळूहळू मीराजवळ गेला. काही क्षण तो शांत उभा राहिला. मग त्याने मीराचा हात आपल्या हातात घेतला आणि भरून आलेल्या आवाजात म्हणाला, "मीरा, मला माफ कर. कामाच्या ताणात मी तुझ्या भावनांना समजून घेऊ शकलो नाही. रागाच्या भरात मी असे शब्द बोललो जे मला कधीच बोलायला नको होते." मीरानेही अश्रू पुसत त्याच्याकडे पाहिलं. ती हलक्या आवाजात म्हणाली, "चूक फक्त तुझी नव्हती, माझीही होती. मी तुझ्याशी बोलण्याऐवजी राग मनात साठवत गेले. आपण दोघांनीही अहंकाराला आपल्या प्रेमापेक्षा मोठं होऊ दिलं." क्षणभर दोघे एकमेकांकडे पाहत राहिले आणि पुढच्या क्षणी त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. त्या मिठीत राग नव्हता, गैरसमज नव्हते. होता फक्त पुन्हा एकट्याने नव्याने संसार सुरू करण्याचा निर्धार. सुमनताई हे दृश्य पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्या मनोमन देवाचे आभार मानत होत्या. "देवा, माझ्या मुलीचा संसार पुन्हा फुलला." त्या क्षणी त्या घरात फक्त एकच गोष्ट जिंकली होती, प्रेम, विश्वास आणि एका आईची निस्वार्थ माया. काही दिवसांनी मीरा आणि अभिजित पुन्हा आपल्या घरी परतले. यावेळी त्यांनी एकमेकांना एक वचन दिलं, "कोणताही गैरसमज झाला तरी आपण शांतपणे बोलून तो सोडवू, पण कधीही नातं तुटू देणार नाही." सुमनताई अधूनमधून त्यांच्या घरी जायच्या. दोघांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून त्यांच्या मनाला खूप समाधान मिळायचं. एक दिवस अभिजित त्यांच्या पायाशी बसला आणि भावूक होत म्हणाला, "आई, तुम्ही नसता तर आमचा संसार आज कायमचा तुटला असता. तुमची युक्तीच आमचं नातं पुन्हा जोडून गेली." सुमनताई हसल्या आणि प्रेमाने म्हणाल्या, "आईचं प्रेम कधी औषध बनतं तर कधी युक्ती, पण तिचा प्रत्येक निर्णय फक्त मुलांच्या सुखासाठीच असतो." संसार टिकवण्यासाठी प्रेम जितकं महत्त्वाचं आहे, तितकाच संवादही महत्त्वाचा आहे. अहंकार नाती तोडतो, पण विश्वास, समजूतदारपणा आणि एका आईची निस्वार्थ माया कोणतंही तुटलेलं नातं पुन्हा जोडू शकते. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच हृदयस्पर्शी, कौटुंबिक आणि जीवनाला नवी दिशा देणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा. म्हणजे प्रत्येक नवीन कथा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. कदाचित ही कथा एखाद्या तुटणाऱ्या नात्याला पुन्हा जोडण्याची प्रेरणा देईल.
म्हणून हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या मनस्पर्शी कथेसह.